अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर. सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना. स्वामी म्हणतात, बाळा, हा संदेश ऐकून तर बघ. तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण नाही झाली तर सांग. तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा अशी माझी इच्छा आहे. बाळा, तुझ्या मनातील दुःख तू कोणाजवळही सांगू शकत नाहीस, मला माहीत आहे. पण तुझे जे काही दुःख आहे, जे काही संकट आहेत, तू मन मोकळेपणाने माझ्याजवळ बोलू शकतोस, मला सांगू शकतोस. आणि नाही सांगितलेस तरी बाळा, तुझे सर्व दुःख, तुझ्या आयुष्यातील संकटे, तू जो काही त्रास भोगत आहेस, जो काही त्रास सहन करत आहेस, सगळं काही मला माहीत आहे. पण भिवू नकोस, मी आहे ना आता तुझ्याजवळ. मी तुझ्यासाठी भरपूर आशीर्वाद, प्रेम घेऊन आलो आहे. बाळा, निश्चिंत रहा. तुझ्या आयुष्यामध्ये आता सगळे भोग, काळजी, चिंता सर्व काही संपुष्टात येणार आहे. कारण बाळा, तू जो माझ्यावर विश्वास दाखवला आहेस ना बाळा, त्याच विश्वासाचे आता उत्तर द्यायची वेळ आली आहे. आपल्या आयुष्यात आपल्या मनासारख्या काही गोष्टी घडत नाहीत. सगळं काही आपल्या मनाप्रमाणे व्हावे असे आपल्याला नेहमी वाटत असते, पण तसे होत नाही. कारण बाळा, प्रारब्धापुढे काही चालत नाही. जे आपल्या नशिबात आहे तेच होत राहते. आपली कर्म जशी असतील, चांगली वाईट, तशीच आपल्याला फळे मिळतात. आपण सकारात्मक दृष्टीने या सर्व गोष्टींकडे पाहिले पाहिजे. बाळा, आपल्या आयुष्यात नकारात्मक गोष्टींनी जो काही आपल्याला त्रास होतो, त्या गोष्टी वेळीच आपण ओळखायला शिकले पाहिजे आणि त्यांना आपल्या आयुष्यात थारा देऊ नका. सकारात्मक गोष्टी, सकारात्मक विचार आणि प्रामाणिक प्रयत्न हेच तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या यशाची वाटचाल आहे. तुमच्या आयुष्यातील तुमची ध्येय, स्वप्न पूर्ण करण्यासाठी या सकारात्मक विचारांची तुम्हाला खूप गरज आहे. कारण तुमचे मन जेव्हा सकारात्मक विचार करते, तेव्हा तुमच्या आयुष्यात खूप काही चांगल्या गोष्टी खेचून आणते. हे तुम्हाला तेव्हाच कळते जेव्हा तुमच्या आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी घडायला लागतात आणि तुम्हाला समजते की मी नकारात्मक विचार करून आजपर्यंत माझे नुकसान किती करून घेतले आहे. आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या मनातील नकारात्मक विचार काढायला मदत होते. बाळा, आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी आजपर्यंत घडल्या आहेत आणि घडत आहेत, त्या आपल्या पूर्वीचे कर्म, जे चांगले किंवा वाईट याचेच परिणाम आहेत. पण आता गरज आहे की आपण सध्याची वाट आपली प्रामाणिकपणे आणि आपले सकारात्मक विचार या गोष्टी आपल्या आयुष्यात आपण नेहमी अंमलात आणल्या पाहिजे. आणि मग बघा, तुमच्या आयुष्यात होणारे सकारात्मक बदल, चांगले दिवस तू तुझ्या डोळ्याने बघशील. आणि मग तुझ्या आयुष्यात ज्या काही गोष्टी चांगल्या घडतील, जी काही तुझी स्वप्ने, ध्येय लवकरात लवकर पूर्ण होतील, तेव्हा बाळा, तुला समजेल की सकारात्मक विचारांमध्ये किती ताकद आहे. सत्याची वाट चालल्यानंतर यश आपल्याकडेच खेचून येते, हे तुला समजेल. बाळा, हे सर्व करत असताना आम्ही तुझ्यासोबत आहोत. आमचे आशीर्वाद, आमचे प्रेम नेहमीच तुझ्या पाठीशी आहे. आमची खंबीर साथ तुला नेहमीच आहे. घाबरू नकोस, भिवू नकोस. निर्भीडपणे कुठल्याही संकटांना आणि कुठल्याही वादळांना सामोरे जा आणि त्यांना सांग की माझा देव किती मोठा आहे. ती संकटे आपोआप तुझ्या आयुष्यातून निघून जातील. आणि बाळा, नामस्मरण
ही तुला दिलेली मी एक अशी शक्ती आहे जी तुझ्या आयुष्यात खंड न पडता तू नेहमी करत राहा. अखंड नामस्मरण चालू ठेव आणि बघ तुझ्या आयुष्यात तुझ्या सकारात्मक विचाराने तुझे आयुष्य किती छान घडत जाते हे तू स्वतः पाहशील. बाळा, कष्टाला पर्याय नाही म्हणून कष्ट करत राहा, मेहनत घेत राहा आणि सत्याची वाट प्रामाणिकपणे निर्भीडपणे चालत राहा. यश तुमचेच आहे. तुमच्या मेहनतीला योग्य फळ द्यायचे हे माझे काम आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हालाही हा आपला विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, आयुष्य खूप साधं सरळ सोपं कधीही नसतं. ते आपल्या सकारात्मक विचाराने प्रामाणिक प्रयत्नाने आपल्या चांगल्या वागण्याने ते घडवायचं असतं. कधीही कोणाचे मन दुखवायचे नाही. कोणीही कितीही आपल्या वाटेमध्ये काटे पेरू देत, कोणी कितीही आपल्याला वाईट बोलू दे, पण आपला चांगुलपणा आपण कधीही सोडायचा नाही. आपण कधीही कोणाचा अपमान करायचा नाही, कोणाला अपशब्द बोलायचं नाही. कारण बाळा, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तू जसा तुझ्या आयुष्याला वळण देशील, आकार देशील, तसे तसे तुझे आयुष्य घडत जाणार. चांगले विचार आणि चांगले जीवन सरणी जर तुझ्या अंगी असेल तर तुझे आयुष्य चांगलेच घडणार. तर नकारात्मक विचारांनी तुलाच त्रास होणार. तूच ठरव की तुझ्या आयुष्यात तुला तुझं आयुष्य कसं घडवायचं आहे. हे सर्वस्वी तुझ्या हातामध्ये आहे. बाळा, तुझ्या प्रत्येक प्रयत्नांना, तुझ्या प्रत्येक कष्टाला माझी साथ आहे, माझे आशीर्वाद आहेत. कारण तू मला प्रिय आहेस. तू सर्व काही त्रास सहन करून माझे नामस्मरण करत आहेस. माझी सेवा अखंडपणे करत आहेस. माझ्या सेवेमध्ये तू कधीही खंड पडू देत नाही. मला हेच प्रिय आहे. बाळा, तू माझे स्मरण नेहमी करत आहेस आणि बाळा, हाच विश्वास नेहमी माझ्यावरती ठेव. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, तू नेहमी नामस्मरण करत असताना मी तुझ्या सोबत असतो. मी तुझ्या आतमध्ये असतो. तू कधीही कुठल्याही रूपात मला ओळखायला शिक. अंतःकरणामध्ये तुझ्या मनापासून मला साथ घाल. मी कुठल्याही रूपात तुला दर्शन देईन. बाळा, मी तुझ्या नेहमी पाठीशी आहे. कुठलीही चिंता, कुठलीही काळजी मनात ठेवू नकोस. आनंदाने आणि सकारात्मक विचाराने आणि शुद्ध भावनेने तुझ्या आत्मशक्तीने निरंतर तुझ्या प्रवासाची वाट तू चालत राहा, चालत राहा. आम्ही आहोत, भिवू नकोस. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. तर स्वामी भक्तांनो, हा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.